नमस्कार. हा या चॅनलचा पहिला व्हिडिओ. चॅनलचं नाव आहे MPSC कोर. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि सध्या राज्यसेवा जी परीक्षा झाली आहे त्यानंतर खूप साऱ्या लोकांच्या मनात काही शंका आहे. काही लोक ही राज्यसेवा करण्याचा प्रयत्न करत आहे, काही लोक कंबाईनकडे वळत आहे, UPSC वाले एक्झामकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असं होत असताना जे आपले नवीन कॅन्डिडेट आहे किंवा जे जॉब करतात किंवा रिपीटरसुद्धा आहे, यांच्यासाठी कम्प्लिटली नवीन रोडमॅप 2027 राज्यसेवेसाठी कसा असावा आणि एकदम बेसिक पॉईंटपासून आपण राज्यसेवा ही परीक्षा कोणत्या अँगलनं अभ्यासावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. तर चला मग सुरुवात करूया. हा स्पेसिफिकली राज्यसेवा परीक्षेसाठीचा व्हिडिओ आहे. सर्वात अगोदर एकदम स्क्रॅचपासून सुरुवात करूया. जर तुम्ही राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत असाल किंवा तुमचा विचार असेल राज्यसेवा परीक्षा करायचा, तर इथून दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा. त्याला 2 पॉईंट स्ट्रॅटेजी म्हटली आहे मी. सर्वात अगोदर राज्यसेवा परीक्षेचा सिलेबस आणि PYQ. तुम्ही जेवढेही वर्ष या फील्डमध्ये घालवणार आहात, तुमचं सिलेक्शन केव्हाही हो आणि कसंही हो, ह्या दोन गोष्टीच्या बेसिसवरच तुमचं सिलेक्शन होईल. त्यामुळे मार्केटमध्ये तुम्ही कोचिंग लावत असाल, स्व अध्ययन करत असाल किंवा पुन्हा नवीन स्ट्रॅटेजी तयार करत असाल, तरी तुमचा जो पाया आहे त्या 2 पॉईंट स्ट्रॅटेजीवरच आधारलेला असावा. पहिला आहे MPSC परीक्षेचा सिलेबस आणि दुसरा आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आता यावर फोकस का बरं आहे? एकदम जे बेसिकपासून प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी सांगतो. PYQ तुम्ही करत असताना तुम्हाला आयोगाचा माइंडसेट समजते. काय समजते? माइंडसेट, की नेमका आयोग कोणत्या दृष्टीने विचार करत आहे आणि फ्युचरमध्ये कसे प्रश्न येणार आहे आणि तुम्हाला त्या ज्ञानाच्या कोणत्या पातळीवर तुम्हाला टेस्ट करण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट, सिलेबस. याच्यासाठी सिलेबस हा खूप जनरल आहे. मार्केटमध्ये आपण म्हणतो की इकॉनॉमिक्स करायचं आहे, पॉलिटी करायचं आहे, जिओग्राफी करायचं आहे. मात्र विद्यार्थी मित्रांनो, सिलेबसमध्ये जर तुम्ही जिओग्राफीचा विचार जर केला तर काही ज्या बुलेट्स पॉईंट्स आहे ते स्पेसिफिक दिलेले आहे, त्यांना तेवढंच तुमच्याकडून तपासायचं आहे. आता तुम्ही अभ्यास करत असताना जर तुम्ही ओढताण करून जर जास्त अभ्यास करण्याचा ट्राय केला तर तुम्हाला या विषयात PhD होऊ शकते, मात्र अभ्यास करून ही परीक्षा पास होणार नाही. त्यामुळे स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं सिलेबस महत्त्वाचा आहे आणि माइंडसेटच्या दृष्टीनं PYQ. तो 2 पॉईंट स्ट्रॅटेजी झाली. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. तुम्हाला सिलेक्शनसाठी काही गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात, त्याला आपण किंग मेकर म्हणू, की ही गोष्ट तुम्हाला किंग बनवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल. सर्वात अगोदर बेसिक्सवर तुम्ही करंट अफेअरपेक्षा जास्त भर द्या. करंट अफेअरचा एका दिवसात हजारो रिपोर्ट्स येत असतात, एका दिवसात हजारो घटना घडत असतात. मात्र आपल्या परीक्षेचा आवाका केवढा आहे आणि आपल्या परीक्षेला काय अभिप्रेत आहे या दृष्टिकोनातून तुम्ही फक्त बेसिक अभ्यासाल. दुसरी गोष्ट, बेसिक अभ्यासत असताना जो आपण PYQचा मुद्दा म्हटला होता, PYQला जे रिलेटेड थीम्स आल्या आहे, समजा 1857च्या संदर्भात त्यांनी एक वर्ष प्रश्न विचारला की याच्यात कोणकोणते लीडर्स होते. दुसऱ्या वर्षी ते लीडर्स कोणकोणत्या केंद्रावरून त्यांनी अटॅक केला. तिसरं, या संदर्भात ब्रिटिशांचे कोणते अधिकारी होते. म्हणजेच तुम्हाला हे प्रश्न जरी वेगवेगळे दिसत असले मात्र थीम वेगळी आहे. अशा तुम्हाला थीम फाइंड आउट करायचे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करत असाल, पुढे चालून तुम्हाला या संदर्भातही खूप सारे व्हिडिओ मिळतील. मेनली माझा फोकस पॉईंट राहील स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण या एक्झामला कसं देऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला ब्लेंड करावं लागेल. ब्लेंड म्हणजे काय असते? एखाद्या सब्जेक्टची दुसऱ्या सब्जेक्टसोबत तुम्हाला सांगड घालावी लागेल. कारण पूर्व परीक्षा फक्त पास करून आपल्याला पोस्ट मिळणार नाही, आपल्याला मेन्ससुद्धा द्यायची आहे. म्हणून काही सब्जेक्ट जर सोडले तर मॅक्झिमम सब्जेक्ट हे करंट अफेअरवर असतात आणि तुम्हाला या संदर्भात सब्जेक्टिव्ह रीडिंग करावं लागेल. ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून बेसिक महत्त्वाचा आहे, सब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ब्लेंड पाहिजे बेसिक आणि करंट अफेअरचा. या संदर्भात कोणकोणते विषय महत्त्वाचे ठरतात? सर्वात पहिले आहे पॉलिटी,
दुसरं इकॉनॉमिक्स, तिसरा विषय इंटरनल अफेअर्स किंवा सिक्युरिटी तुम्ही म्हणू शकतात. हे मेन्सचे विषय आहे. तर तुम्ही वर सध्या तुम्ही स्टार्टिंग पॉईंटला आहे, त्यामुळे ह्या गोष्टी सांगत आहो. आणि जो ब्लेंडचा विषय केला होता तिथंच मी एक्सप्लेन केला आहे की इंटरकनेक्शन तुम्हाला लावता आल्या पाहिजे. कारण बेसिकली काय होते, स्टेटमेंट फॅक्ट बेस कमी असून आता ॲनालिसिस वाईज जास्त येत आहे. त्यामुळे दोन प्रश्नाची जी गॅप आहे ते भरून काढत असताना तुम्हाला सहसंबंध जोडता यायला हवा. तिसऱ्या पॉईंटकडे जाऊया. फाउंडेशनल जे नॉलेज आहे या संदर्भात मी 3 रूल इथं सांगितले आहे. सर्वात पहिले, अभ्यास आपण सुरू केलेला आहे. आपण कोणत्याही पातळीवर असू, आपण पुढे डिस्कस करूच. 3 प्रवर्ग केले आहे मी याचे. पण इनिशियल लेवलला तुम्हाला पहिला रूल हे आहे की तुम्हाला पहिले बेसिक बुक्स कंप्लीट करायचे आहे. बेसिक बुक्स कोणते? स्टेट बोर्डचे बुक्स 6वी ते 12वी पर्यंत. आता नेमके कोणत्या विषयासाठी काय करायचं ते आपण डिस्कस करूया. पहिला रूल आहे, बेसिक बुक स्किप करायचे नाही. नाही तर जास्त काही नाही होणार, तुमचे 1-2 वर्ष जाईल, 3-4 वर्ष जाईल, मात्र तुम्हाला हे बुक करणं क्रमप्राप्त ठरेल. कारण प्रिलिममध्ये 50+ प्रश्न या बुक्समधून येतात. ते काय येतात? कारण यामधले 20 प्रश्न तर सायन्स फील्डचेच आहे. आणि सायन्स प्रिपेअर करत असताना UPSCचा जो कॅन्डिडेट आहे तो जनरल सायन्स प्रिपेअर करत नाही, त्यांना टेक्नॉलॉजी असतं. कंबाईनचे जे कॅन्डिडेट आहे ते मॅक्झिमम सायन्स, जे एकदम बेसिक सायन्स असते ते प्रिपेअर करतात. मात्र इंटरमिजिएट लेवलवर आपण जो कॅन्डिडेट आहे राज्यसेवा प्रिपेअर करणारा, त्यांच्या दृष्टीनं हा पोर्शन खूप महत्त्वपूर्ण ठरतो. तर पहिला रूल झाला, तुम्हाला बेसिक स्टेट बोर्ड करायचे आहे म्हणजे करायचे आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा कंप्लीट बुक लिस्ट घेता आणि एक विषय वाचता, जनरल अंडरस्टँडिंगनं जरी वाचायचं झालं तरी तुम्ही प्रत्येक विषयासाठी एक नोटबुक ठेवा आणि त्यामध्ये फक्त फॅक्टची नोंद करून घ्या. म्हणजेच तुम्हाला तुमच्या हँड रिटन नोट्स बनवायचे आहे. आता तुम्ही इथं म्हणाल की आमच्याजवळ खूप सारे PDFs अवेलेबल आहे, ऑनलाईन क्लासेस आहे, तर आम्ही मॅन्युअली मेहनत का करायची? याचा मोठा आन्सर आहे, तुमच्यात ॲनालिटिकल ॲबिलिटी, तुमच्यात थिंकिंग कॅपॅसिटी फक्त हँड रिटन नोट्समुळे येऊ शकतात. आणि पुढे चालून आपल्याला 1750 मार्काचे पेपर लिहायचे आहे, ज्याचा एका पेपरमध्ये तुम्हाला 5000 शब्द लिहावे लागेल. असं असताना फक्त मेमरीच्या बेसिसवर तुम्ही लिहू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हँड रिटन नोट्स हॅबिट म्हणून तरी डेव्हलप करावे लागेल. त्यामध्ये फॅक्ट अँड ॲनालिसिस, आता हे तुम्ही बघून राहिले, हे फॅक्ट समजा मानले मी, हा ॲनालिसिसचा पॉईंट झाला. तुम्ही बॉक्स काढू शकता, तुम्ही शॉर्टमध्ये काही लिहू शकता. तर पहिलं रूल आहे स्टेट बोर्ड कंप्लीट करायचं आहे. दुसरा आहे हँड रिटन नोट्स. तिसरी गोष्ट आहे, तुम्हाला रोज अपडेट राहायचं आहे. आता अपडेट कसं राहायचं? सर्वात पहिले डिजिटल स्क्रीन अवॉइड करा. डिजिटल स्क्रीन अवॉइड करा. हे कोणासाठी सांगत आहो? जे एकदम फ्रेशर्स आहे, डायरेक्ट अभ्यास करू इच्छिता, त्यांना पेन पेपर मोडमध्ये अभ्यास करायचा आहे. कारण आपली एक्झाम ऑफलाईन होणार आहे. तुम्हाला अपडेट राहावं लागेल. अवेअरनेस तुम्हाला जरुरी आहे. कोणताही प्रश्न कसाही येऊ शकतो. आता तुम्ही यावर्षीचा प्रिलिमचा पेपर जर उचलून बघितला, त्यामध्ये त्यांनी अरवली पर्वतावर प्रश्न विचारला होता. आता अरवली पर्वतावर प्रश्न सहज टाकलेला नाही, त्यावर मोठा मुद्दा झाला होता यंदा रिसेंटमध्ये. असेच खूप सारे टॉपिक बेसिकशी निगडीत असतात, करंटशी निगडीत असतात. त्यामुळे तुम्हाला क्रमप्राप्त ठरते की तुम्ही अवेअर राहावं. टाइम फ्रेम डिसाईड करून घेऊ की अभ्यास करत असताना मी राज्यसेवा करत आहे, मी कलेक्टर होणार आहे, मी डेप्युटी कलेक्टर होणार आहे, मी DYSP होईल, मला फ्युचरमधले कुठे पोस्टिंग होईल, ह्या सर्व गोष्टी डिपेंड आहे तुम्ही पेपर काढण्यावर. आणि तुम्ही यंग आहात, तुम्ही सर्वात अगोदर परीक्षा देण्याच्या अगोदर सुद्धा तुमचा टाइम फ्रेम ठरवून घ्या. तुम्ही या परीक्षेला किती वर्ष देणार आहात, तुम्हाला पोस्टिंग कधी हवी. सर्वांना 1 वर्षातच ही पोस्टिंग पाहिजे असते, मात्र सर्वच जण हा व्हिडिओ पूर्ण बघणार नाही. असंच आहे सिलेबसचं. सर्वांनाच पोस्टिंग पाहिजे, मात्र सर्वजण त्या हार्डशिपमधून जाण्याचा प्रयत्न करत नाही, एवढं लक्षात ठेवा. आता सर्वात अगोदर
ह्या परीक्षेचा अनुभव असल्यामुळे मी सांगतो तुम्हाला, प्रिपरेशनला मिनिमम 10 मंथ पाहिजे. हा प्रिपरेशन फेज आहे. मी एक्झाम यामध्ये देत नाही आहे. मी खूप साऱ्या एक्झाम सोबतच अटेम्प्ट करत नाही आहे. मी फक्त राज्यसेवेचा जर विचार करत असू तर मला 10 महिने पाहिजे. 10 महिन्यात इत्थंभूत माहिती घेऊन आपण ही परीक्षा फेस करू शकतो आणि लिटरली रँक 1 आणू शकतो. दुसरी गोष्ट, इनिशियली 3 मंथ जे असतात आपले 3 महिने, त्यामध्ये स्टेट बोर्डचं वाचन रॅपिडमध्ये करून घ्यायचं. काही फॅक्ट असले तर ते काढून घ्यायचे. त्यानंतर ही परीक्षा आता सब्जेक्टिव्ह झाल्यामुळे यामध्ये ऑप्शनल्स असतात. आता ही गोष्ट ही जनरल स्ट्रॅटेजी असल्यामुळे मी जनरल सांगत आहे, मात्र सिलेबसवर एक डेडिकेटेड व्हिडिओ येणार आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. मात्र त्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल, हा व्हिडिओ सेव्ह करावा लागेल आणि मॅक्झिमम शेअर करा तुमचे जर नवीन मित्र कोणी असेल. ऑप्शनल डिसाईड करून घ्या. ऑप्शनल डिसाईड कसं करायचं मी पुढे डिस्कस केलंच आहे. त्याला मिनिमम 6 महिने लागतात. आणि कम्फर्ट तुम्ही ज्या ऑप्शनलमध्ये असाल, जे वाचायला तुम्हाला इझी जाते किंवा आवडीचं आहे तो ऑप्शनल घ्या. GS बेसिक्स आणि करंट अफेअर जेव्हा तुम्ही वाचता ते हळूहळू आपोआप ते प्रिपेअर होत राहते. आणि डेली वर्क तुम्हाला करायचं आहे या टाइम फ्रेममध्ये, न्यूजपेपर, PYQ सॉल्विंग, रोजचे 15 क्वेश्चन. तर हा झाला आपला टाइम फ्रेम. आता स्टेट बोर्डचे बुक्स कुठल्या विषयासाठी किती वाचायचे आणि कोणते वाचायचे. सर्वात अगोदर इतिहास विषयाचा जर आपण पुस्तकांच्या लिस्टबद्दल जर बोलायचं झालं तर क्लास 6 ते 12वी पर्यंत तुम्ही पुस्तक वाचा. यावर मॅक्झिमम प्रश्न येतात. दुसरी गोष्ट, जिओग्राफी जर असेल 6वी ते 12वी स्टेट बोर्ड, इकॉनॉमिक्स 11वी 12वी, पॉलिटी संदर्भात तुम्ही स्टेट बोर्ड कम्प्लिटली नाही वाचलं तरी चालेल. त्यासाठी एक बुक येते मार्केटमध्ये लक्ष्मीकांत नावाची, ती तुम्ही वाचू शकता. 100% म्हणजे मॅक्झिमम तरी हेच लोक वापरतात. ठीक आहे. त्यानंतर सायन्स हा मस्ट डू फॅक्टर आहे. एक UPSC करणारा कॅन्डिडेट आणि एक तुम्ही जे स्पेशली राज्यसेवा करत आहे, याच्यात मेन डिफरन्स राहील तुमची प्रिलिम. असे खूप सारे कॅन्डिडेट आहे ज्यांचा मेन्सचा अभ्यास झालेला असतो, मात्र ते प्रिलिम कधीही क्वालिफाय होत नाही. याचं मुख्य रिझन आहे सायन्स. त्यामुळे तुम्ही इनिशियल स्टेजवर आहात, 6वी ते 10वी बेसिक आपलं स्टेट बोर्डच्या बुक्समधून सायन्स वाचा. तुम्हाला 20 पैकी 15 क्वेश्चन यामधून सुटू शकतात 100%, म्हणजे 30 मार्काची लीड खूप मोठी होते विद्यार्थी मित्रांनो. हे झाले आपले स्टेट बोर्डचे बुक्स. पुढे आता ऑप्शनल डिसाईड करत असताना नेमकं आपण कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं. सर्वात अगोदर ऑप्शनल डिसाईड करत असताना पहिली गोष्ट आहे, तुम्ही तो ऑप्शनल एन्जॉय करायला हवा. म्हणजे बोर झाल्यावर तो विषय वाचण्याची आपली कॅपॅसिटी असावी, किंवा एखादा विषय जर तुम्ही अभ्यासत असताना तो विषय जर बोर झाला तर तुम्ही दुसरा विषय जर अभ्यासायला घ्यायचा विचार केला तर तो तुमचा ऑप्शनल असावा, असा विषय घ्या. म्हणजे एन्जॉयमेंट फर्स्ट प्रायोरिटी. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या विषयामध्ये कम्फर्टेबल आहेत का, तुम्हाला त्या विषयात इंटरेस्ट आहे का, तुम्हाला जाणून घेण्याची जास्त क्षमता आहे का किंवा आवड आहे का, असा विषय ऑप्शनल ठरवायचा. दुसरी गोष्ट, तुम्ही जर एकदम प्रॅक्टिकल अप्रोचने या एक्झामसाठी येत असाल तर हाय रिटर्न सब्जेक्ट तुम्ही बघून घ्या. मागील वर्ष UPSCचा ट्रेंड बघा, MPSCचा ट्रेंड बघा. आता MPSC तर जस्ट आता सुरू झाली आहे, एकच मेन्स झाली आहे, ही दुसरी तिसरी मेन्स राहील. दुसरी या वर्षी होईल आणि तिसरी मेन्स राहील. तर हाय रिटर्न सब्जेक्ट कोणकोणते आहे त्याची एक लिस्ट बनवून घ्या. त्यामध्ये तुमचा इंटरेस्ट शोधा. ते सब्जेक्ट वाचून बघा. 15 दिवस वेळ आहे सध्या, तो तुमचा डिसाइडिंग फॅक्टर. किंवा सरळ काही सुचत नसेल, इनिशियल लेवलला जो ग्रॅज्युएशनचा आपण सब्जेक्ट अभ्यासलेला आहे, जो 3 वर्ष आपण ग्रॅज्युएशनमध्ये राहिलो त्या सब्जेक्टसोबत, 5 वर्ष राहिलो जेव्हा तुम्ही MA किंवा MSc वगैरे केलं असेल, तर तो ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट तुम्ही कन्सिडर करू शकता. हे जर होत नसेल तर तुम्ही सेफ सब्जेक्ट घेऊ शकता, की ज्या सब्जेक्टमध्ये मार्क जास्त मिळतही नाही, जास्त कमी होत नाही, जसं सोशियोलॉजी झाला, हिस्ट्री झाला, हे सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला न्यूजपेपर रीडिंगमध्ये खूप आवड असेल आणि नवीन नवीन ट्रेंड जाणून घेण्यात जास्त इंटरेस्ट असेल,
तर तुम्ही करंट रिलेटेड टॉपिक घेऊ शकता, जसं पॉलिटिकल सायन्स झाला, एक पेपर त्याचा पूर्ण करंट अफेअर्सशी निगडीत असतो. सोशिओलॉजीचाही तसाच आहे थोडासा पेपर. तर तुम्ही ऑप्शनल डिसाईड करत असताना ह्या गोष्टी लक्षात घेऊ शकता. आता करंट अफेअर कव्हर कसे करायचे? मॅक्झिमम करंट अफेअरचा हा सेक्शन वेगळा याच्यासाठी ठेवला, कारण एक्झाम प्रिपेअर करणारा प्रत्येकच व्यक्ती हा फ्रेशर नसतो. काही रिपीटर्स असतात, काही व्यक्ती जॉब करून ही एक्झाम प्रिपेअर करतात. त्यांच्या दृष्टीनेही सोयीस्कर व्हावं या संदर्भात मी हे बनवलेलं आहे. सर्वात अगोदर तुम्ही एक रेप्युटेड मॅगझिन वापरू शकता, कोणती? ज्या मॅगझिनमध्ये मंथली मॅक्झिमम तुम्ही ट्राय करा वापरायचा, ज्यामध्ये इश्यूज कव्हर होतील. जसं विजन IAS ची मॅगझिन येते, ती एक वापरू शकता. दुसरी गोष्ट, ऑप्शन 2 आहे तुमच्याजवळ. पहिला जर वापरायचं नसेल तर डेली न्यूजपेपर तुम्ही रीड करा, ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून. त्यातही एडिटोरियल पेज मस्ट वाचा, कारण आपल्या संकल्पनांवर आपलं प्रभुत्व येते, फॅक्ट माहिती पडतात, इंटरकनेक्शन आपल्याला लागते. तिसरा ऑप्शन आहे ऑनलाईन व्हिडिओज तुम्ही बघू शकता, मात्र यामध्ये डिस्ट्रॅक्शन जास्त आहे, तर मी मॅक्झिमम ट्राय करेल की हे अवॉइड करायचं. इवन मी हे चॅनल उघडण्याचंही कारण मुख्यत्वे असं आहे, मी एवढा नॉलेजेबल नाही किंवा मला एवढं नॉलेज नाही, मात्र एक स्ट्रॅटेजिक अप्रोचनं आपण राज्यसेवा परीक्षा, UPSC, MPSC हे कसं टॅकल करू शकतो हे मॅक्झिमम लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे मी स्ट्रॅटेजिक होऊन हा व्हिडिओ बनवत आहे. ते तुम्ही करंट अफेअरसाठी ह्या गोष्टी वापरू शकता. नेक्स्ट, टाइम मॅनेज कसं करायचं? आता टाइम मॅनेज करत असताना ढोबळ मनाने आपण प्रत्येकानं 8 तास अभ्यास करावा, 15 तास करावा असं होत नाही. कारण प्रिपेअर करणारा कोणत्या मानसिकतेत आहे, त्याची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, प्रेझेंट कंटेक्स्टमध्ये तो काय विचार करतो, हे सर्व काही डिफरंट आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात पहिलं सेक्शन आहे जे फ्रेशर मुलं असतात, जे प्रिपेअर करायला आले सध्या, ज्यांच्याजवळ फुल टाइम आहे, सिंगल एक्झामला डेव्होटेड असतील तर. दुसरं, ज्यांनी एक्झाम दिले आहे 2-3, आता इच्छा होत आहे की राज्यसेवा करावं, किंवा UPSCचे अटेम्प्ट झाले, आता त्यांना राज्यसेवा करायची आहे, असे काही कॅन्डिडेट, किंवा कंबाईंड सिलेक्टेड झाले, आता त्यांना राज्यसेवा करायची आहे, तर हे सेकंड कॅटेगरी. तिसरं, वर्किंग प्रोफेशनल, आता एखाद्या जॉबमध्ये तुम्ही आहात, कॉर्पोरेट जॉब असेल किंवा गव्हर्नमेंट जॉब असेल, तुम्हाला उच्चपदस्थ अधिकारी व्हायचं आहे, तर यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी, यांच्यासाठी वेगळी आणि यांच्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि सिंगल फॅक्टर काय आहे यामध्ये आहे टाइम, वेळ मर्यादित असल्यामुळे या स्ट्रॅटेजी चेंज होतात. कसं बघूया. सर्वात अगोदर जे फ्रेशर्स असतात त्यांच्याजवळ भरपूर टाइम आहे. भरपूर टाइम म्हणजे ते सिंगल एक्झामला फोकस करू शकतात, मॉर्निंग 6 पासून रात्री 11 पर्यंत, कारण ते स्टडी करत आहे, म्हणजे त्यांच्याजवळ टाइम आहे. दुसरी गोष्ट, यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे स्टार्टिंग पॉईंट. वेळ जास्त असल्यामुळे आपल्या प्रायोरिटी चुकतात. नेमकं काय वाचायचं, कसं वाचायचं हे आपण प्रायोरिटी न लागल्यामुळे आपले खूप सारे वर्ष वाया जातात. तर स्टार्टिंग पॉईंटचा यांना हा प्रॉब्लेम आहे. कोणता सब्जेक्ट कधी वाचायचा हा प्रॉब्लेम. दुसरं, बेसिक्स वाचण्याच्या जागेवर हे मुलं डायरेक्ट रेफरन्स बुक प्रिफर करतात वाचणं, ही सर्वात मोठी चूक होते. तुम्ही फ्रेशर असाल, टाइम आहे तुमच्याजवळ, तर बेसिक बुक रिपीटेडली वाचा, कारण त्या सब्जेक्टच्या संदर्भात तुमची जी समज आहे ती डेव्हलप व्हायला तेवढा वेळ घेतो तो सब्जेक्ट. तुम्ही नवीन आहात. दुसरी गोष्ट, काहीही कधीही कुठेही वाचायचं नसते. तुम्हाला टाइम टेबल कंपल्सरी बनवावं लागेल. ॲटलिस्ट प्रायोरिटी बेसिसवर 3-4 तास काढून तुम्हाला तो सब्जेक्ट त्या अँगलनं अभ्यासावा लागेल. ठीक आहे, हे झालं फ्रेशरसाठी. दुसरं, जे एक्सपिरियन्स आहे, ज्यांना आपण म्हणू की काही एक्झाम्स दिले आहे त्यांनी आणि आता राज्यसेवा करायचा विचार आहे त्यांचा, सर्वात अगोदर त्यांनी मूल्यांकन करावं. मूल्यांकन काय असते ते बघू. मूल्यांकनापेक्षा मी स्वयंमूल्यांकन म्हणू, स्वमूल्यांकन स्वतः करायचं. सर्वात अगोदर आपण कोणत्या स्टेजच्या एक्झामला रिपीटेड फेल झालेलो आहो. UPSC देत असाल तर तुम्ही मेन्सला फेल झाले आहे का जास्त, इंटरव्ह्यूला झाले आहे की प्रिलिम्स तुमची कधी क्वालिफाय नाही झाली, त्या वेनं स्ट्रॅटेजी तुम्हाला आखावं लागेल. कारण होते काय, या स्टेजमध्ये जे एक्सपिरियन्स असतात, एक न कळत आपल्यात इगो येतो आणि आपण त्यामुळे स्वतःला बदलू शकत नाही किंवा आपली इच्छा तशी नसते. मात्र अल्टिमेटली काय आहे, एक्झाम बघत नाही तुम्ही किती वर्ष कोणत्या स्टेजवर होते आणि किती एक्झाम दिली,
त्यामुळे एक्झाम फेअर आहे तर आपलं प्रिपरेशन सुद्धा फेअर असावं, एक्झाम प्रॅक्टिकल आहे तर आपण सुद्धा प्रॅक्टिकल असावं, सर्व एक्सेप्ट करण्याची आपल्यात क्षमता असावी. दुसरी गोष्ट, एरर पॉइंट्स काय होते आपल्या प्रिपरेशनमध्ये? आपण डिसिप्लिन नव्हतो का, आपल्याजवळ टाइम टेबल नव्हता का, किंवा आपल्याजवळ टेम्परामेंट नव्हता, एक्झामिनेशन हॉलमध्ये बसून आपल्याला प्रॉब्लेम आला? ह्या संदर्भातले जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपण डेडिकेटेडली एक व्हिडिओ बनवू की एक्झाममध्ये टेम्परामेंट का टिकत नाही किंवा रिपीटेडली आपल्याला अटेम्प्ट का बरं लागतात. तिसरी गोष्ट आहे, ही वरवरची गोष्ट आहे, हे तुम्हाला प्रत्येक जण सांगेल, मात्र ह्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष सहसा जात नाही. तुम्ही ज्या परीक्षेसाठी प्रिपेअर करत आहात किंवा होते त्या संदर्भातला तुमचा ॲटिट्यूड तसा होता का? तुम्ही कंबाईंड प्रिपेअर करत असताना यूपीएससीचा अभ्यास केला का? यूपीएससी प्रिपेअर करत असताना कंबाईंडचा अभ्यास केला का? फॅक्च्युअल एक्झाम असताना ॲनालिटिकल अभ्यास केला का? ॲनालिटिकल एक्झाम असताना फॅक्च्युअल प्रिपेअर केला का? तुम्ही त्या एक्झामला कसे बघता? एकदम कॅज्युअल ॲटिट्यूडनं बघता की मी करून घेईन, मी टॉपर्स होतो शाळेचा. हा ॲटिट्यूड मॅटर करते तुमच्यासाठी. तुम्ही ह्या 3 गोष्टीवर वर्क करायला हवं. ठीक आहे. आता तिसरी कॅटेगरी आपण बघूया, जे वर्किंग प्रोफेशनल आहे. संभ्रमित अवस्थेत आहात की आपल्याजवळ वेळ आहे का, आपण ही परीक्षा करू शकू का, मात्र एक मनात थोडंसं असं वाटतंय आपल्यात कॅपॅसिटी आहे, आपण करू शकतो. तर तुम्हाला फक्त 3 प्रश्न ॲड्रेस करायचे. सर्वात अगोदर थोडं पुस्तकी जर वाटत असलं तरी पेन पेपरच्या माध्यमातून एका पेजवर लिहा, 10 पॉइंटर लिहा की तुम्हाला हीच एक्झाम का टार्गेट करायची आहे, राज्यसेवाच का टार्गेट करायची आहे. दुसरं, कशी टार्गेट करणार आहे हे परीक्षा तुम्ही? ऑनलाईन माध्यमातून, ऑफलाईन माध्यमातून, स्वतः प्रयत्न त्यामध्ये टाकणार आहे की शॉर्टकट शोधणार आहे? पहिलं का करायचं आहे, दुसरं हाऊ कसं करायचं आहे, आणि तिसरं केव्हा करायची आहे प्रिपरेशन. काही व्यक्ती स्ट्रॅटेजी आखत असताना प्रत्यक्षात अंमलात आणत नाही, त्यामुळे हा पॉईंट सुद्धा महत्त्वाचा ठरतो. तुम्ही फक्त हे 3 मुद्दे ॲड्रेस करा आणि डायरेक्ट प्रिपरेशनला सुरुवात करा मागं सांगितल्याप्रमाणे. माझं ऑनेस्ट सजेशन मग यामध्ये काय राहील, कारण मी सांगून तर दिलं तुम्ही असं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. तर माझं प्रॅक्टिकल मी तुम्हाला काही सोल्युशन सांगतो किंवा काही माझ्या स्ट्रॅटेजी सांगतो जी माझ्या ड्युरिंग प्रिपरेशनला मी यूज केली आणि माझा त्याचा फायदा झाला. सर्वात अगोदर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की ह्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या बेसिकली नॉलेजच्या एक्झाम आहे. तुम्ही आज नॉलेज कमी घेतलं, नो डाऊट प्रिलिम निघेल, मेन्स अटकून जाईल. ठीक आहे, आणखी एफर्ट टाकला तुम्ही, मेन्स निघेल, इंटरव्ह्यू नाही निघणार. मात्र मूळ गोष्ट आहे तुम्हाला नॉलेजवरच खेळायचं आहे, तर याला शॉर्टकट नाही, एवढं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, ॲट प्रेझेंट कंटेक्स्टला शिक्षण क्षेत्र हायली कमर्शियलाइज झालं आहे. कमर्शियलाइज म्हणजे तुम्हाला पॅकेजमध्ये खूप साऱ्या गोष्टी मिळतील, मात्र आपल्याला नेमकं काय पाहिजे हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी यूज होते किंवा तुमची बौद्धिक क्षमता किती प्रमाणात त्या टॉपिकशी सुसंगत आहे हे तुम्हाला स्वतःचं डिसाईड करायचं आहे. त्यामुळे थोडं मार्केट फोर्सशी तुम्ही थोडे सावध राहा. प्रत्येक कोर्स घ्यायचा नसतो, प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला सूट होईल अशी नाही, कारण एक्झाम आताही सांगतो बेसिकवर आहे आणि बेसिकचे 2 टप्पे मी डिस्कस केले आहे. सिलेबसची स्टिक राहा तुम्ही आणि PYQs बस. किंवा तुम्हाला मार्केटमधून नॉलेजच घ्यायचं आहे तर फक्त फाउंडेशनल घ्या, कुठली गोष्ट कशी वाचायची. तिसरी, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, आपण प्रिपरेशन करत असताना तुम्हाला मजा येईल, मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा टाइम लिमिटेड आहे विद्यार्थी मित्रांनो. तसं तर मी तुम्हाला विद्यार्थी म्हणू नाही शकत, कारण तुम्ही आता उमेदवार झाले आहात जर एक्झाम प्रिपेअर करत असाल. ह्या स्टेजपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर माझं ऑनेस्ट ओपिनियन हे आहे, अभ्यास करायच्या अगोदर तुम्ही बाउंड्री ठरवून घ्या, एक टाइम ठरवून घ्या, किती वर्ष नेमकं हे प्रिपरेशन करायचं आहे, त्यानंतर प्रिपरेशन सुरू करा. तुमचे सिलेक्शनचे चान्स 50% जास्त वाढतात. चौथी गोष्ट, ही जर्नी खूप काय म्हणू शकतो आपल्याला, ही जर्नी खूप एकटेपणाची जर्नी आहे आणि या जर्नीमध्ये सहसा डिमोटिवेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात, डिस्ट्रॅक्शनचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तुमचं इनर मोटिवेशन जे असेल ते तुमचं मोठं असेट आहे. हेच इनर मोटिवेशन तुम्हाला काहीतरी प्राप्त करून देऊ शकते. ते तुमची हॉबी असू शकते
किंवा एखादा पर्सन असू शकते, नो डाऊट इथं, कारण आदर्शवाद तुम्ही बाळगा. मात्र अल्टिमेटली काय आहे, आपल्या जीवनातली ही एक परीक्षा, एक भाग आहे. परीक्षाच आपलं जीवन नाही आहे. त्यामुळे मोटिवेशन स्वरूपात तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही फॉलो करू शकता. हॉबी फॉलो करा, त्यामुळे कदाचित खूप फायदा होईल तुम्हाला. आणि हे सजेशन देत असताना माझा शेवटचा पॉईंट हा आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टडीला जास्त प्रेफरन्स द्या. ग्रुप स्टडी झालं किंवा डिस्कशन झालं, ह्या गोष्टी वेगळ्या राहिल्या. मात्र मनन चिंतन एकट्यात होत असते, अभ्यास एकट्यात होत असतो. त्यामुळे तुम्ही इंडिव्हिज्युअल स्टडी करावा, तो पण सेल्फ स्टडी जास्त करावा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेल या व्हिडिओच्या माध्यमातून. आता मी व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाही, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे चॅनलचा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता. आपण असे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ एकदम मायन्यूट पॉईंट, टेम्परामेंट पासून, स्टडी पासून, कोणती बुक कशी वाचायची, हे सर्व आपण या व्हिडिओच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण डिस्कस करू. आपल्या चॅनलचं नाव आहे MPSC कोर, म्हणजे याचा आपण मूळ जो गाभा आहे तो ॲड्रेस करण्याचा आपण प्रयत्न करू. तुम्ही या व्हिडिओला जर शेवटपर्यंत जर ऐकलं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट जर असेल अभ्यासा संदर्भात तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं ॲन्सर देण्याचा प्रयत्न करेल. सर्व व्हिडिओ टू द पॉईंट राहतील, म्हणजेच तुमचा वेळ वेस्ट करायचा नाही. तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे. थँक्यू.